भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं जाहीर. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी दाखल करण्याच्या सूचना. राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता. पक्षाकडून झीशान सिद्दीकी, संजय दौंड आणि उमेश पाटलांना कागदपत्र गोळा करण्याच्या सूचना. शिंदेंच्या शिवसेनेलाही विधान परिषदेची एक जागा, इच्छुक मात्र 4. नंदुरबारचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशींचं नाव आघाडीवर. मुंबईतील शीतल म्हात्रे, शिवसेना सचिव संजय मोरे आणि विदर्भातील किरण पांडव यांचीही नावं चर्चेत. शिवसेनेतल्या इच्छुकांच्या गर्दीमुळे उपमुख्यमंत्री शिंदेंचा सावध पवित्रा. नाराजी टाळण्यासाठी आयत्यावेळी नावांची घोषणा होण्याची शक्यता. बीडमध्ये बिनपगारी 18 वर्ष नोकरी, शिक्षकाची फेसबुक पोस्ट करत आत्महत्या. पगार मागितल्यावरती संस्थाचालकांनी फाशी घ्यायला सांगितल्याची चिठ्ठी. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारांची ट्विटद्वारे कैफियत. 18 वर्ष नोकरी करूनही दमडीही न मिळाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या धनंजय नागरगोजेंवरून अंजली दमानिया आक्रमक. चिठ्ठीतील नावांवरती कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांकडे विचारणा. तक्रार नसल्यामुळे पोलीस हतबल, अधीक्षकांचा दावा. औरंगजेबाची कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा इशारा. 17 मार्चला आंदोलन तर खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली. देश हिंदूंचा पाकिस्तान बनण्याच्या दिशेने, सामनामधून संजय राऊतांची रोखठोक टीका. मोदी काळाचं अंतिम पर्व सुरू झाल्याचं निरीक्षण. मोदी आणि त्यांचे लोक जाताना देशाचे 2 तुकडे करतील अशी ही भीती. संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा आज. वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी देहूनगरी सज्ज. सद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री शिंदेंना प्रदान. मुंबई गोवा हायवेवरती सलग 3ऱ्या दिवशी ही वाहतूक कोंडी. मुंबईकडे परतीचा प्रवास करणारे चाकरमानी आणि रविवारच्या सुट्टीसाठी कोकणात जाणारे पर्यटक यांच्यामुळे दोन्ही लेनवरती ट्रॅफिक जाम. सुनीता विल्यम्स लवकरच परतणार पृथ्वीवर. सुनीताला घेऊन येण्यासाठी नासाचं मिशन क्रू 10 स्पेसएक्सच्या ड्रॅगन अवकाशयानाद्वारे अंतराळ स्थानकावर दाखल. आजच परतीचा प्रवास होण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.